अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी डॉक्टर पराग, पशु आहार आणि पशु व्यवस्थापन सल्लागार म्हणून मी काम करत आहे। द ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनल या माध्यमातून आपल्यासमोर आणलेला हा तिसरा व्हिडिओ आहे। या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये आपण जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींचे व्यवस्थापन आणि त्यांचा आहार कसा असला पाहिजे याविषयी आपण अधिक माहिती घेतली आणि त्यानंतर गाई म्हशींचा पावसाळ्यामध्ये आहार कसा असला पाहिजे याविषयी आपण माहिती घेतली। तर आज या तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गाभण गाई म्हशींचा पशु आहार कसा असला पाहिजे, त्यांचं व्यवस्थापन कसं चांगलं केलं पाहिजे याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, गाभण काळ जो आहे हा गाभण काळ म्हणजे गाई म्हशींच्या त्या वेतामधला हा रेस्टिंग पिरियड किंवा आराम करण्याचा पिरियड असं आपण म्हणू शकतो की या 2 ते 2.5 महिन्यामध्ये गाय किंवा म्हैस जी आहे ती आपल्या नेक्स्ट लॅक्टेशन म्हणजे पुढच्या वेतासाठी तयारी करत असते आणि त्याचवेळी तिच्या पोटामध्ये वासरूही वाढत असतं आणि ह्या काळामध्ये ती आपल्याला शेवटच्या ज्या 3 महिने आहेत किंवा 2.5 महिने ह्या काळात ती आपल्याला दूध देत नाही आणि म्हणूनच हा जो काळ आहे हा आपल्या पशुपालकाकडनं हा दुर्लक्षिला जातो। गाभण काळातील सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये दुधाच्या प्रमाणानुसार आपण गाई म्हशींना खाद्य आणि चारा हे देतोच आणि त्याबरोबरच पूरक आहारही देतो। परंतु शेवटच्या 3 महिन्यामध्ये पोटाचा काही भाग हा वासराने व्यापल्यामुळे गाईला पचायला सोपं असा आहार देण्याची गरज असते। तसेच खाद्य 2 ऐवजी 4 वेळाबद्दल विभागून दिलं तर पोटावरती अतिरिक्त ताण येत नाही आणि जसं तिची प्रेग्नन्सी संपेल म्हणजे जसं गाय विताना जर आपण तिला पचायला सोपा असा आहार दिला तर तिचं जी प्रसूती आहे किंवा जे कालवड किंवा आपली गाय जेव्हा विते तर तिचं प्रेग्नन्सी ही सुलभ व्हायला ही मदत होते। गाय किंवा म्हैस विल्यानंतर तिची भूक ही सुरुवातीला कमी असते आणि त्या प्रमाणात ती कमी खाते आणि ह्यावेळेसच आपण तिला गाभण काळात जो आहार देऊ त्याचा परिणाम हा आपल्याला सुरुवातीच्या ह्या गाय जेव्हा दुधाला चढत जाते किंवा सुरुवातीच्या महिना ते 2 महिन्यामध्ये हा जो परिणाम हा दिसतो दुधाचा किंवा तिला कुठला आजार होणार आहे, मस्टॅटिस असेल किंवा किटोसिस, मिल्क फिवर, कॅल्शियमची कमी, हे सगळे आजार तिच्या गाभण काळातील खाद्यावरती किंवा पशुआहारावरतीच ठरतात। गाभण काळामध्ये जो काही आपण आहार गाई म्हशींना देतो ते तिच्या शरीरामध्ये साठून राहतो ऊर्जेच्या रूपामध्ये आणि जेव्हा गाय म्हैस विते तेव्हा ही जी ऊर्जा साठलेली ऊर्जा असते तीच ही यावेळी गाय कमी खाऊन आपल्याला दूध जास्त देऊ शकते। कारण जर आपण त्याची गाभण काळात चांगली काळजी घेतली तर तेच एक आहार किंवा तो जो दिलेला खाद्य आहे ह्या खाद्यामुळे ही गाय कमी खाऊन किंवा तिची भूक कमी असतानाही तिचं दूध आणि फॅट या उत्पादनामध्ये काही फरक पडत नाही। जर आपल्या गाई म्हशींना किटोसिस किंवा मिल्क फिवर किंवा मस्टॅटिस हे जर आजार होत आहेत तर ह्याचं लक्षात घ्यायची गरज आहे की हे सगळ्या आजारांचं मूळ कारण जे आहे हे शेवटच्या गाभण काळामध्ये शेवटचे 2 ते 2.5 महिने जो आपण ड्राय पिरियड म्हणतो किंवा भाकड काळ म्हणतो, भाकड गाभण, अशा काळामध्ये याचे कारणही दडलेले आहेत। तर मित्रांनो, साधारण एक शेवटच्या गाभण काळातला जर आहार आपण हा विचार केला तर पहिले 6 महिने किंवा 7 महिने ही यावेळेस आपल्याला गाय ही दूध देत असते, गाय किंवा म्हैस दूध देत असते आणि त्यानंतर आपण तिला आठवतो 7वा महिना ते 15 दिवस पुढचे हे आपण तिला आठवतो आणि त्यानंतर साधारण पुढचे जे 3 महिने आहेत किंवा 2.5 महिने आहेत तर या काळातील आहार कसा असला पाहिजे। तर या काळामध्ये गाई म्हशींना एकूण दररोज सुमारे 600 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता आहे। मग समजा आपण एखादं खाद्य आहे की ज्याच्यामध्ये 20% प्रथिन आहेत म्हणजे याचा अर्थ तिला 1 किलोमधून 200 ग्रॅम प्रथिनं मिळत आहेत। हे जर खाद्य आपण तिला 3 किलो दिलं तर याचा अर्थ तिची दिवसाची 600 ग्रॅमची जी गरज आहे ती पूर्ण होते। किंवा जर आपण कमी प्रथिन असलेला जर आहार दिला की ज्याच्यामध्ये 12 किंवा 13% प्रथिन आहेत तर हा आहार आपल्याला साधारण 5 किलो द्यावा लागेल जेणेकरून त्या आहारातून तिची 600 ग्रॅम प्रथिनांची गरज जी आहे ती भागवली जाईल। याचबरोबर तिला कोरडा चारा आणि हिरवा चारा योग्य त्या प्रमाणामध्ये हा आपण दिला पाहिजे। म्हणून खाद्याची गरज ही नक्कीच या दुभत्या गाई म्हशींच्या बरोबरच गाभण गाई म्हशींमध्ये पण जास्त असते।
फक्त त्याचं प्रमाण जे आहे ते फक्त बॉडी मेंटेनन्ससाठी आणि वासराच्या मेंटेनन्ससाठी हे आपण दिलं पाहिजे. ह्याचबरोबर पाण्याची गरज जी आहे त्या शेवटच्या काळामध्ये गाभण गायींना आपण दिवसाला 75 ते 80 लिटर हे ताजं आणि स्वच्छ पाणी हे दिवसभर त्यांना उपलब्ध आपण करून दिलं पाहिजे. तर मित्र, जेव्हा ही गाभण गाय विते तर तेव्हा तिला सगळ्यात जास्त गरज ही ऊर्जेची असते. म्हणजे जेव्हा चीक किंवा कोलेस्ट्रॉल हे बाहेर येतं, त्यानंतर दुधाचं उत्पादनही वाढत जातं. दिवसेंदिवस पहिले 35 ते 40 दिवस हे दूध गाईचं वाढत जातं. आणि ह्यावेळेस जर गाई म्हशींना ऊर्जा कमी पडली तर ह्या गाई म्हशी निगेटिव्ह एनर्जी म्हणजे त्यांना ऊर्जेची कमतरता निर्माण होते. आणि ह्या गाई मग भविष्यामध्ये परत तिला आपण जेव्हा AI करतो किंवा सिमेंट भरवतो तेव्हा ह्या गाई गाभण जायचं प्रमाण कमी राहतं. तर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समुळे आपल्याला हा फरक दिसतो. तर यासोबत आपण जर गाईच्या खाद्यामध्ये, गाभण गाईच्याच खाद्यामध्ये आपण जर तिला बायपास फॅटचा वापर केला तर ही ऊर्जा गाईच्या शरीरामध्ये साठून राहते. आणि व्याल्यानंतर ह्याच ऊर्जेमुळे म्हणजे जेव्हा ही गाय विते तेव्हा काय होतं, तर बॉडीचं जे फॅट आहे किंवा बॉडीमधलं रोज त्या गाईचं वजन हे 200 ते 300 ग्रॅमने कमी होतं. आणि हे आपल्याला फरक जाणवतो 2 ते 3 महिन्यांनंतर, की जेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे गाई खूपच खराब झालेली आहेत, जी कमरेची हाडं आली, बरगड्या दिसायला लागलेल्या आहेत. पण ही कंडिशन का आली, तर गाभण काळामध्ये आपण तिचे बॉडी कंडिशन स्कोअर किंवा तिचा प्रकृती अंक हा आपण व्यवस्थित चेक केलेला नव्हता. त्याच काळात आपण जर तिचा बॉडी स्कोअर 3.5 ते 4 पर्यंत नेला किंवा तिचा प्रकृती अंक जर आपण वाढवला तर व्याल्यानंतर तिला हा त्रास होणार नाही. तर व्याल्यानंतर लगेच काय होतं की ह्या जे बॉडी फॅट आहे ते विरघळून किंवा त्याचं रूपांतर जे आहे ते रक्तामधल्या फॅटमध्ये होतं. आणि रक्तामध्ये म्हणतो आपण नेफा म्हणजे नॉन इस्टरीफाईड फॅटी ॲसिडचं प्रमाण वाढतं. आणि हे लिव्हरकडे नेऊन त्याचं लिव्हरमधून त्याचं रूपांतर जे आहे ते दुधामधल्या फॅटमध्ये होतं. आणि ही नॉर्मल प्रक्रिया आहे. परंतु ज्या गाईचं दूध देण्याचं प्रमाण जास्त आहे गाई किंवा म्हशींचं, त्यामध्ये ही प्रोसेस खूप फास्ट होत असते. आणि ह्याच काळामध्ये लिव्हरवरती हा लोड येतो किंवा लिव्हरवरतीचं जे हे प्रमाण आहे ते अतिरिक्त वाढतं फॅटचं प्रमाण. आणि ह्यामुळे फॅटी लिव्हर नावाचा आजार ह्या गाई म्हशींना, ताज्या व्यालेल्या गाई म्हशींना होऊ शकतो. तर म्हणूनच या शेवटच्या संक्रमण काळात जर आपण कोलिनचा वापर केला तर कोलिनच्या उपलब्धीमुळे असं फायदा होतो की लिव्हरवरचं जे फॅट आहे हे फॅट तिकडून निघतं आणि त्याचा जो फ्लो आहे किंवा त्याचं जे प्रमाण रक्तामधलं ते वाढतं आणि त्यामुळे गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाच्या फॅटमध्येही वाढ होते. जर कोलिन हे आपल्या गाभण गाईच्या शेवटच्या 3 आठवड्यामध्ये, म्हणजे आपण त्याला संक्रमण काळ म्हणतो, संक्रमण काळ हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे 3 आठवडे अगोदर आणि 3 आठवडे नंतर हा असा वेण्याच्या अगोदर नंतरचा जो काळ हा खूप महत्त्वाचा काळ आहे. आणि याच्यामध्ये जर तिला कोलिनचं प्रमाण दिलं गेलं तर नक्कीच त्या गाई म्हशींना वेल्यानंतर जे आजार जसं की किटोसिस आहे की हा लिव्हरच्या डिस्फंक्शनमुळे किंवा किटोन बॉडीज तयार झाल्यामुळे तयार झाल्यामुळे आजार होतो. हा आजार गाई म्हशींना होत नाही. कोलिनमुळे गाईचं लिव्हर जे आहे, यकृत जे आहे ते उत्तम राहतं, गाईला भूकही चांगली लागते. त्यानंतर हा विषय येतो की गाई म्हशींना गाभण काळामध्ये, शेवटच्या गाभण काळामध्ये कॅल्शियम द्यायचं का किंवा मिनरल मिक्सचर द्यायचं का. तर यामध्ये असं आहे की ज्या पशुखाद्यामध्ये, आता बरेचसे पशुखाद्य उत्पादक खाद्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट किंवा लाईमस्टोन पावडर याचा वापर करतात. त्याचं प्रमाण जर अतिरिक्त आलं, कॅल्शियमचा असा परिणाम होतो की शेवटच्या गाभण काळामध्ये जेव्हा आपण अतिरिक्त कॅल्शियम गाई म्हशींना देतो त्यावेळी असं दिसून आलं आहे की आतड्यामध्ये, की जिथून हे कॅल्शियम गाईच्या शरीरामध्ये किंवा म्हशीच्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब केलं किंवा शोषलं जातं, तर त्याचे जे रिसेप्टर्स आहेत ते डल पडलेले असतात. त्याचं कार्य जे आहे ते मंदावलेलं असतं. कारण गाईचं दूध उत्पादन होत नसतं आणि गाईला अतिरिक्त कॅल्शियमची त्यावेळी गरज नसते. जे आपलं रेग्युलर खाद्य आहे त्या खाद्यामध्ये बऱ्यापैकी कॅल्शियम आणि फॉस्फरस बाकीची खनिजे पण गाईला मिळतात. हे आपण जे अतिरिक्त कॅल्शियम देतो जास्त रोजच्या गाईंना किंवा म्हशींना, त्याचा किंवा मिनरल मिक्सचर देतो त्याचा परिणाम असा होतो की ते दिल्यामुळे जे रिसेप्टर्स आहेत किंवा जिथून कॅल्शियम गाईच्या शरीरामध्ये किंवा शोषून घेतलं जातं तर ते यावेळी त्यांचं काम मंदावतं, ते डल पडतात. आणि ज्यावेळी गाय विते की जेव्हा कोलेस्ट्रॉम किंवा चीक बाहेर येतो, चिकामध्ये जवळपास तिप्पट कॅल्शियम असतं आणि त्यावेळेस गाईची कॅल्शियमची गरज वाढलेली असते. आणि त्यावेळेस आपण जर तिला मिनरल मिक्सचर दिलं किंवा ओरल कॅल्शियम बाकीचे घटक दिले तर अशा वेळी असं दिसतं की ते जे कॅल्शियम शोषून घेणारे रिसेप्टर आहेत ते डल पडलेले असतात. आणि ते डल पडल्यामुळे किंवा त्याचं कार्य मंदावल्यामुळे आहारामध्ये कॅल्शियम असूनही त्या गायींना ते कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये शोषून घेता येत नाही. म्हणून शक्यतो गाभण गाई म्हशींना शेवटच्या 3 महिन्याच्या काळामध्ये मिनरल मिक्सचर हे देऊ नये. तर मित्रांनो, गाई म्हशींच्या शरीरामध्ये 3 मिनरल जे आहेत म्हणजे पोटॅशियम, कॅल्शियम आणि सोडियम यांचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. की ज्यावेळी आपला हिरवा चारा असतो किंवा ज्या चाऱ्यामध्ये
पोटॅशियमचं किंवा खाद्य आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्यामुळे मॅग्नेशियमचं प्रमाण हे गाईच्या शरीरामध्ये कमी होतं आणि मॅग्नेशियम कमी झालं तर गाईची किंवा म्हशीची कॅल्शियम ओळखण्याची क्षमता जी आहे ती कमी होते आणि अशा वेळेस जर आपण शेवटच्या गाभण काळात जर गाईला आपण अतिरिक्त मॅग्नेशियम दिलं, मॅग्नेशियमचा पुरवठा आपण जर केला तर नक्कीच कॅल्शियमची उपलब्धता जी आहे ती आपल्या गाई म्हशींच्या रक्तामध्ये वाढते आणि जेणेकरून तिला व्याल्यानंतर मिल्क फिवर सारखे आजार होत नाहीत. शेवटच्या गाभण काळामध्ये जनावरांना मीठ आणि सोडा ह्याचं प्रमाण देऊ नये, जेणेकरून रक्ताचा जो सामू आहे किंवा pH आहे हा आम्ल किंवा ॲसिडिक राहायला ही मदत होते आणि जेणेकरून अशा आम्ल स्वरूपाच्या pHमध्ये कॅल्शियमची उपलब्धता ही वाढते. म्हणून शेवटच्या गाभण काळामध्ये कमी कॅल्शियम आणि जास्त मॅग्नेशियम असं धोरण आपल्याला ठेवता येईल. शेवटच्या गाभण काळामध्ये आपल्याला गाभण गायींसाठी खास खाद्य ही उपलब्ध होतं, ते शेवटच्या गाभण काळामध्ये ते आपल्याला द्यायला हरकत नाही. आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये गाई म्हशींना रोज एक 100 ग्रॅम बायपास फॅट जर आपण दिलं तर ते दोन्ही म्हणजे सॅच्युरेट असेल किंवा अनसॅच्युरेट बायपास फॅट असेल, दोन्ही प्रकारचा बायपास फॅट आपण देऊ शकता. हे बायपास फॅट त्या गाई म्हशींच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करून ती स्टोअर करायचं काम करेल. आपण पाहिलं की गाई म्हशींना कोलिनची गरज आहे गाभण काळात शेवटच्या, तर आपण कोलिनचं प्रमाणही दिलं पाहिजे. त्यानंतर मॅग्नेशियमचं प्रमाण जर आपण दिलं तर कॅल्शियमची उपलब्धता गाई म्हशींच्या रक्तामध्ये वाढते, त्यामुळे गायींना मिल्क फिवर सारखे आजार होत नाहीत. आणि त्याचबरोबर गायींना ट्रेस मिनरल्स त्याच्यामध्ये झिंक, कॉपर, कोबाल्ट आणि मॅग्नीज असे घटक आणि सेलेनियम, जसं गाईला डिस्टोकिओ किंवा आपण म्हणतो की ज्यावेळा वासरू अडकतं तर असे आजारही गाई म्हशींना सेलेनियममुळे हे होत नाहीत. आणि आपण बघितलं याचबरोबर की गाई म्हशींना दिवसाला 600 ग्रॅम प्रथिनं यांची आवश्यकता आहे. सुमारे 3 किलो पशुखाद्य, 20% प्रथिनं असलेलं 3 किलो पशुखाद्य आपण त्यांना ह्या शेवटच्या गाभण काळामध्ये मेंटेनन्ससाठी देऊ शकतो आणि याच्या व्यतिरिक्त आपण तिला कोरडा आणि हिरवा चारा हा नियमितपणे दिला पाहिजे. तर मित्र, गाभण काळ किंवा संक्रमण काळ हा गाई म्हशींच्या पूर्ण आयुष्यातला हा अतिशय नाजूक असा हा काळ आहे आणि ह्या काळात आपण जे तिला खाद्य किंवा आहार देऊ त्याच्यावरच पुढच्या वेतातील तिचं दूध आणि फॅट SNF याचं जे काही प्रमाण आहे हे गाभण काळातल्याच तिच्या फिडिंगवरती हे ठरलेलं असतं. त्यामुळे आपण सर्व दूध उत्पादक बांधवांनी शेवटच्या गाभण काळामध्ये गाई म्हशींची पुरेपूर काळजी घ्यावी आणि जेणेकरून तिला जास्तीत जास्त न्यूट्रिशन किंवा पशुआहार याचा पुरेपूर आपण काळजी घेऊन तिच्या पुढच्या वेतामध्ये जास्तीत जास्त दूध आणि फॅट आणि SNF हे आपल्याला नक्कीच मिळवता येऊ शकतं. याचबरोबर दुभत्या गाई म्हशींचा आहार कसा असला पाहिजे किंवा त्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास आपण नक्कीच मला कॉल करू शकता. मी ट्रीटमेंट करत नाही, त्याच्यामुळे कृपया उपचारात्मक किंवा ट्रीटमेंटसाठीचे प्रश्न मला विचारू नयेत. आपल्याला कुठल्या विषयावरती व्हिडिओ किंवा अधिक माहिती हवी असल्यास तसे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण नक्कीच त्याविषयी अधिक माहिती घेऊन त्याविषयी पण आपण व्हिडिओ हा पब्लिश करू. धन्यवाद. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.